प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. खरं तर काल माझ्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती एक मेसेज आला की महाराज, सद्गुरू केला पाहिजे हे खरं आहे, पण दावा करून तुम्ही जे सांगताय ना तुमचाच सद्गुरू खरा, ते कसं काय? तर स्पेशली त्यांच्यासाठीच व्हिडिओ हा मी बनवतोय. त्यांनी खरंच हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐकावा. मुळात सद्गुरूची लक्षणं आम्हाला कळली पाहिजेत. गुरु अनेक असतात. कुणी तंत्रगुरू, कुणी मंत्रगुरू, कुणी विद्यागुरू, कुणी अविद्यागुरू. परंतु असो अनेक ऐसे गुरु, मोक्षदाता सद्गुरू वेगळाची. आता सद्गुरूची लक्षणं पहिली काय आहे ते आपण बघूया. की ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षणं. दासबोध उघडा, समर्थांनी ती लक्षणं सांगितलेत. ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षणं. आधी पाहिजे विमल ज्ञान. त्या सद्गुरूकडं विमल ज्ञान म्हणजे काय? तर ब्रह्मज्ञान. विमल म्हणजे काय? ज्याला कोणताही मळ या विश्वातला स्पर्श करू शकत नाही, असं ज्ञान त्याला म्हणतात विमल ज्ञान. आधी पाहिजे विमल ज्ञान. काय? ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षणं. आधी त्या सद्गुरूकडं पाहिजे विमल ज्ञान. निश्चयाशी समाधान स्वरूप स्थिती. तुमचा निश्चय आहे, तुम्हाला तहान आहे, भूक आहे, जिज्ञासा आहे की मला व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली आहे. त्या इच्छेचं समाधान करतो. काय म्हटलं? आणि त्या स्वरूप स्थितीशी, त्या परमात्म्याशी जोडतो. हे लक्षण सद्गुरूचं आहे. ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण. आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाशी समाधान. आणि तुमचं समाधान करतो. तुमचा निश्चय हा पूर्ण करतो आणि तुमचं समाधान करतो. निश्चयाशी समाधान स्वरूप स्थिती. एवढंच नव्हे तर समर्थ पुढे लक्षण सांगतात की फोडूनी शब्दाचे भंडार, वस्तू दाखवी निजसार. हे असार असणारं, नाशिवंत असणारं जग सगळं शब्दाचं भंडार टाकून ते साईडला करून टाकतो, तुमच्या डोक्यातून काढून टाकतो आणि खऱ्या अर्थानं परमात्मा हा शाश्वत आहे, सार आहे. फोडूनी शब्दाचे भंडार, वस्तू दाखवी निज सार. निज म्हणजे मूळ आणि सार म्हणजे शाश्वत. निज म्हणजे मूळ आणि सार म्हणजे शाश्वत. वस्तू दाखवी निज सार, तोची सद्गुरू माहेर अनाथांचे. तोची सद्गुरू माहेर अनाथांचे म्हटले. अनाथ लोकांचं माहेर घर. अनाथ म्हणजे ज्या लोकांचं नातंच या नाताशी जोडलेलं नाही आहे ना, त्यांना अनाथ म्हटले. तोची सद्गुरू माहेर अनाथांचे. याच्याही पुढे जाऊन समर्थ खरं तर त्या सद्गुरूचं, खऱ्या सद्गुरूचं लक्षण सांगतात की इच्छा बंधनांची बेडी, गर्भवास अतिसाकडी. तुमची इच्छा आहे की पुन्हा त्या गर्भवासाच्या बेडीमध्ये अडकायचं नाही आहे. 83,99,999 यांनी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम. पुन्हा पुन्हा त्या जन्म मरणाच्या बेडीत अडकायचं नाही, ही तुमची इच्छा आहे. इच्छा बंधनांची बेडी. या बंधनात तुम्हाला पडायचंच नाही आहे. इच्छा बंधनांची बेडी, गर्भवास अतिसाकडी. आता गर्भवास अतिसाकडी झाला, एवढ्या योनी फिरून आम्हाला पुन्हा त्यात अडकायचं नाही, अशी तुमची इच्छा आहे. इच्छा बंधनांची बेडी, गर्भवास अतिसाकडी. ज्ञानदेऊनी ज्ञानदेऊनी शीघ्र सोडी, तोची सद्गुरू ओळखावा. मग आम्ही दावा यासाठी करतोय की याला म्हणतात, ही लक्षणं ज्या सद्गुरूकडे आहेत ना, तो सद्गुरू आमचा आहे. आम्ही दावा करून सांगतो की शास्त्रप्रचितीमध्ये बसणारा, आत्मप्रचितीमध्ये बसणारा आणि गुरुप्रचितीमध्ये बसणारा असा आमचा सद्गुरू आहे. आम्ही दावा करून सांगतो की तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन या, भगवद्गीता घेऊन या, कुराण घेऊन या, वेद घेऊन या, सगळं काही घेऊन या. त्यामध्ये सांगितलेला परमात्मा जसा सांगितलेला आहे तसाच तिथे दाखवला जातो, तिथे तसाच सांगितला जातो. ज्याप्रमाणे भगवद्गीतेत त्या परमात्म्याचं वर्णन केलंय की अध्याय नंबर 2, 23वा श्लोक,
नैनम छेदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. नैनम छेदन्ति शस्त्रांनी, ज्याला शस्त्र काटू शकत नाही, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, ज्याला पाणी भिजवू शकत नाही, ज्याला हवा सुकवू शकत नाही, याचंच वर्णन वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका जी संस्कृतमधून प्राकृत केली त्यामध्ये पण अध्याय नंबर 245 पासूनच्या पुढच्या ओव्या वाचा, तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येईल की माऊलींना काय म्हणायचं आहे, परमात्मा कसा आहे ते माऊलींनी स्पष्ट सांगितले. हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विषदू मनोनी शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्रलय योदके ना पल्लवे अग्निदाहो न संभवे येत महाशोषू न प्रभवे मारुताचा. एवढंच नव्हे तर तुम्ही दासबोध उघडा, दासबोधमध्ये पण तीच परिभाषा समर्थांनी सांगितली. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळिता जळेना, कालविता कालवेना अपे करुनी, जे वायूचेनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते. एवढंच नव्हे तर संत निरंकारी मिशनचा पवित्र ग्रंथ संपूर्ण अवतारवाणी म्हणजे संपूर्ण म्हणजे जो परमात्मा कधीच संपू शकत नाही त्याचं वर्णन म्हणजेच अवतारवाणी ग्रंथ, म्हणून त्याला म्हटलंय संपूर्ण अवतारवाणी. त्या ग्रंथामध्ये निरंकारी मिशनचा पण दावा आहे आणि तेच ज्ञान आम्ही सांगतो. आणि त्या अवतारवाणीमध्ये पण म्हटलंय निराकार या प्रभुला जाना, जो जगती व्यापक आहे, ज्याची सारी सृष्टी आहे, तो सृष्टी स्थापक आहे. शस्त्र न याला कापू शकले, हवा न याला सुकू शके, पाण्याचा परिणाम न यावर अग्नी न याला जाळू शके. या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, स्वतः राजमाताजी म्हणायच्या जब तक न देखू अपनी नैनी तब तक न मानू गुरु की कहनी. जोपर्यंत तुम्ही स्वतः या संत समागममध्ये सत्संगमध्ये येत नाही, क्लोज येत नाही, त्यांच्यात मिसळत नाही, मिसळल्याशिवाय समजत नाही. अहो साखर डब्यात आहे, दूध टोपात आहे, दूध आणि साखर मिसळतात तेव्हा दुधाची चव साखरेला कळते, साखरेची चव दुधाला कळते. मग तुम्ही बाहेर आहात, समागम तिकडे चालू असतो, समागममध्ये तुम्ही मिसळत नाही, दुधात येऊन तुम्ही तुमचं गोड स्वभाव नम्र स्वभाव तुम्ही तिथं साखरेसारखा टाकत नाही, तोपर्यंत समागमची म्हणजे दुधाची चव तुम्हाला कळणार नाही आणि तुमची नम्रतेची विशालतेची चव समागमला कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला साखरेला दुधात आणि दुधाला साखरेत मिसळावंच लागेल. म्हणून जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि तो समागम काही लोकांनी काल प्रश्न उपस्थित केला की महाराज तुमचा समागम खरा कशावरून? काय असतं, नदीच्या काठाला 1000 जण उभे असतात, पण जो नदीत पाय ठेवतो आणि अनुभव घेतो तो दावा करून सांगतो की मी नदीत पाय ठेवलाय, पाणी किती थंड आहे ते मला माहीत आहे. ते 10 जण अरे काहीतरी सांगतोय, अरे काहीतरी सांगतोय. जेव्हा ते साक्षात प्रत्यक्षात पाय ठेवतात तेव्हा म्हणतात हा रे खरं आहे. अनुभव फार महत्त्वाचा आहे. अहो सगळं जग सांगतं, विमानातून फिरताना खालची लोक छोटी दिसतात, मग जो फिरून आलाय तो म्हणतो तू पाहिलेस का? तर ते 10 जण म्हणतात नाही रे आम्ही कशाला गेलो विमानात. तो म्हणतो मी काल जाऊन आलोय, 100% छोटी दिसतात, हे दावा करून सांगतो. तद्वतच निरंकारी मिशनचे सगळेच्या सगळे महात्मे हे दावा करून सांगतात बाबांनो की तुम्ही या, श्रद्धेचा नमस्कार करा आणि त्या परमात्म्याला जाणून घ्या.
तुम्ही भगवद्गीता घेऊन या, ज्ञानेश्वरी घेऊन या, वेद पुराण उपनिषद सगळं घेऊन या आणि खऱ्या अर्थानं दावा करून सांगतो की एकतर बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, की शास्त्रात बसणारा गुरु करावा. आपल्या शास्त्रात बसणारा गुरु नको, शास्त्रात बसणारा गुरु असावा आणि ती लक्षणं त्याच्यात असावी. तुम्ही कोणताही ग्रंथ घेऊन या, ब्रह्मज्ञान घ्या आणि मग तुम्हाला शास्त्रप्रचिती म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे परमात्मा दाखवणारा, आत्मप्रचिती म्हणजे आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करणारा, आणि गुरुप्रचिती म्हणजे त्या गुरुमध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता, डिसिप्लिन, शिस्त सगळ्या गोष्टी असणारा गुरु हा खरा असतो. आणि जाता जाता एवढीच विनंती करतो बाबांनो, की हा जो माझा चॅनल आहे तो आध्यात्मिक जागृती आहे. तुम्ही कितीही वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला किंवा वाईट कॉमेंट टाकण्याचा प्रयत्न केला तरी मी माझी स्थिरता ही ढळू देणार नाही. कारण तुमचे असे प्रश्नच माझ्या अभ्यासामध्ये प्रगती करू शकतात आणि तुम्हालाही अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी हा चॅनल आहे, तुम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी हा चॅनल आहे आणि तुम्हाला देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्यासाठी हा खरं तर चॅनल आहे. त्यामुळे आम्ही नाराज नाही, कारण आम्ही महाराज आहे. महा म्हणजे विशाल परमात्मा, त्याचा राज सद्गुरूकडून आम्ही जाणला आहे म्हणून आम्ही महाराज आहे. तरी या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनांनो, नक्की तुमच्या प्रतिक्रिया येतीलच, त्याबद्दल वादच नाही आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. हे मी असंच म्हणत नाही आहे, माऊलींनीच सांगितलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. फक्त कॉमेंट करताना एवढाच विचार करा की या व्हिडिओशी संलग्न असावी आणि दुसरी गोष्ट वाद नसावा, तर तुमच्या माझ्यामध्ये संवाद असावा. कारण तुम्हीही माझे आणि मीही तुमचं आमचं नातं जुनं तुम्ही गेला होता विसरून, त्याची करून द्या वया आठवण. तुमच्या चरणी दासचं समर्पण, तुमच्या चरणी दासचं समर्पण. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी. एवम राम कृष्ण हरी.